देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारासाठी यंदाचं जे वर्ष आहे तो खूप महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरलं। जानेवारी महिन्यामध्ये 78,000 रुपये दर असलेले सोन्याचे दर जे आहेत आता सध्याच्या स्थितीला जे आहेत 1,13,000 रुपयांवर पोहोचलेले आहेत। म्हणजे गेल्या 9 महिन्यांचा जर विचार केला तर जवळपास 35 ते 40% सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। जानेवारी महिन्यामध्ये सोन्याचे दर 78,000 रुपये तर चांदीचे दर 89,000 रुपये होते। मात्र आताचा जर विचार केला सध्याच्या सोन्या आणि चांदीच्या दराचा तर सोन्याचे दर हे 1,10,000 रुपये तर चांदी जी आहे 1,29,800 रुपयांवर पोहोचलेली आहे। त्यामुळे कुठेतरी जे आहे वेगवेगळे कारणं या सोन्या आणि चांदीच्या दरवाढीसाठी कारणीभूत ठरले। यामध्ये रशिया युक्रेनचं वाढ असेल, डॉलरची किमतीमध्ये झालेली वाढ असेल किंवा ट्रम्पने जे टेरिफ रेट लागू केले त्यानंतरच्या आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडी असतील, या सर्व कारणांमुळे जे आहे जानेवारी महिन्यापासून तर सप्टेंबरपर्यंत गेल्या 9 महिन्यामध्ये सोन्यामध्ये जवळपास 35 ते 40% वाढ झालेली आहे। त्यामुळे एकीकडे ग्राहकांना चांगला परतावा मिळत असला तरी मात्र गुंतवणुकीच्या दृष्टीने ग्राहक खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत। आमच्या वेळेस तर म्हणजे 1995 मध्ये आमचं लग्न झालेलं होतं, तेव्हा तर रेट इतके कमी होते की 3500 रुपये तोळे होतं, तरी पण आपले घरचे विचार करत होते तेव्हा। पण आता तर इतके शिगेला पोचलेत, इतके उंच झालेत रेट की आपण साधं 2 तोळ्याचं मंगळसूत्र करायचं आहे, मुलाचं लग्न ठरलं आहे तर आपण आता सुनेची हाऊस करायची म्हटली तर आपण इतका विचार करतो आहे, कारण की रेटच आता 1 लाखाच्या वर गेलेले। 22 कॅरेटचा विचार केला तर प्युअरचं घेतलं तर 1,10,000पर्यंत रेट आहे। परत त्याच्यावरती आपलं मजुरी लागणार, GST लागणार, मग आपण ते घेऊच शकत नाही आणि हाऊस तर खूप असते। सोन्याचे भाव दिवसेंदिवस झपाटीने वाढत असल्यामुळे सर्वसाधारण लोकांना तर सोनं घेणं शक्यच झालेलं नाही आहे आणि त्यांची हाऊसमौज तर बाजूलाच कोंडली गेलेली आहे। तर बऱ्याच गोष्टीने विचार जर केला तर हा भाव डायरेक्ट आसमानला चालला आहे। तर सर्वसाधारण असो किंवा मध्यम बाकी श्रीमंत वर्ग हा खरेदी करू शकतो, त्यांची हाऊसमौज पैशाच्या द्वारे सोन्यात करू शकतो, पण आम्ही सर्वसाधारण लोकांनी आमची हाऊसपुरी कशी करायची त्यासाठी थोडा विचार केला पाहिजे। सोना हाय लेवलला न जाता थोडा सगळ्यांचा विचार करून खालच्या दर्जाला यायला पाहिजे। आमचा हां, कारण आम्ही जिथे पहिले आधी सोन्याचा भाव कमी असताना जिथं 1 तोळ्यापर्यंत घेऊ शकत होतो, आता तिथं 2 ग्रॅमावर आलेली ती गोष्ट। तिथं आमच्याकडनं आता 10 ग्रॅमापर्यंत जाऊ शकत नाही। तर हां, हाऊस कमी झाली, ती हाऊस पूर्ण झाली पाहिजे। सर्वसाधारण लोकांचा विचार करून सोन्याकडे स्त्रीला तर स्त्रीलाच काय प्रत्येकाला आकर्षण असतं सोन्याविषयी। तर त्याच्यात वाढ झाली असल्यामुळे आमच्या हाऊसमौज बाजूला राहिली आहे, त्याविषयी खूप आमची नाराजगी आहे। भविष्यामध्ये जे आहे सोन्याचे दर दिवाळी आगामी काळामध्ये दसरा दिवाळी हे सण आहेत, त्यामुळे सोन्यामध्ये वाढत असलेली गुंतवणूक याचा देखील परिणाम सोन्या आणि चांदीच्या दरावर होतो आहे। त्यामुळे दिवाळीपर्यंत सोन्याचे दर जवळपास 1.25 लाख तर चांदीचे दर 1.5 लाखांपर्यंत पोहोचतील असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। तर दुसरीकडे वाढलेल्या दराचा महिला ग्राहकांवर देखील परिणाम झालेला आहे। कुठेतरी आता वाढलेले दर असल्यामुळे महिलांचे बजेट कोलमडलं आहे आणि त्यामुळे हौस कशी पूर्ण करायची असा सवाल उपस्थित करत दुधाची तहान ताकावर भागवण्याची वेळ आल्याचं या ठिकाणी महिला ग्राहकांचं म्हणणं आहे। त्यामुळे एकंदरीतच गेल्या 9 महिन्यामध्ये मोठे बदल जे आहेत आणि मोठा परिणाम जो आहे जळगावच्या सराफ बाजारावर पाहायला मिळाला। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।